मंडळी मजेतच असणार. तर मी तुमच्या सर्वांचा लाडका कोकणी साई यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. तर योग आहे आता झाले आहे छानपैकी संध्याकाळ आणि संध्याकाळचे वाजल्यात 6:30. तर आता मी चाललो आहे खाली फिरायला असंच. तर घरातली थोडीफार कामं होती ती केली आणि आता बघूया जरा खालून जाऊन येतो. आणि वातावरण पण छानपैकी झालेलं आहे म्हणून म्हटलं एक खालून एक फेरी मारून येऊया. तर चाललो आहे मी तुम्हाला दाखवतो. गाईज खाली आलो होतो तितक्यात मला माझी आजी दिसली आणि काकी आणि माझा भाव दिसला. तर ते आज संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळ थंडी पडायला हळूहळू सुरुवात झालेली आहे. तर माझा भाव काकी आणि तिघे मिळून असे शेकोटी घेत बसलेले आहेत. तर तुम्हाला मी दाखवतो गाईज. तो गाईज बघू शकता. तर आता हे दोघं जण इथे आहेत शेकोटी घेत आहेत. तर काकी कशाला तरी घरात गेले तिकडे माहीत नाही. भावाला माझा भाडा मारून आता कुठून तरी बाहेरून तर तो इथे शेकोटी घेत बसलेला आहे. आणि आजी पण आहे माझी बघू शकता शेकोटी घेत. आजी थंडी आहे की नाही? आहे. थंडी खूप आहे. खूप आहे. हां हां मग बाकी ठीक ना? हो ठीक. हातपाय गार होतात फक्त. हां ते काय आता आम्ही शेकोटी घेत बसलो आहोत इथे. थोड्या वेळाने मी पण घरी जाईन. आजी आणि काकींबरोबर मी गप्पा मारतो आणि आता मी घरी जाईन. पण आता काकी काय माझी येत नाही. काकी घरात का गेली मला कळ. काकी आज 30 आहे. चहा आणायला गेली ती. लवकर या लवकर चिकन शिजवायचं आहे. पण आज एकादशी आहे नको या लवकर. यो गाईज आता आजी काकी आणि भावाबरोबर गप्पा गोष्टी मारल्या आणि त्यांची जरा मस्करी आणि केली. तर आता मी चाललो आहे जरा खाली जरा बघून येतो खाली असं जरा एक राऊंड मारून येतो. आता खाली आलेलो आहे तर तुम्हाला एक छानपैकी असे सगळे बगळे आहेत ते एका झाडावर सगळे बसलेले आहेत तुम्हाला दाखवतो. म्हणून कोकणात राहण्याचा हा खरा मोठा आनंद आहे तुम्हाला दाखवतो. तो गाईज बघू शकता कशा प्रकारे बगळे झाडावर बसले. कारण का जास्त झूम होणार नाही कारण का ते लांब आहे माझ्यापासून. तर तुम्हाला थोडक्यात दिसतील ते बघू शकता की छान वातावरणात आपल्याला ते बगळे सर्व दिसत आहे. आणि संध्याकाळचं एक छान असं वातावरण झालेलं आहे कोकणात तुम्ही बघू शकता. आता कोकणातील लाल परी आता आलेली आहे. तर ही गाडी इथे वस्तीची थांबते आणि दुसऱ्या दिवशी उद्या आम्हाला सकाळी कॉलेजात आणि ही बस आम्हाला असते. काही आत्ताच दुकानावर आलो आणि मला भावाचा आवाज आला आणि माझा भाव वाड्यात होता. काहीतरी काम करत होता म्हशीला आणि चारा आणि घालत होता पाणी. तुम्हाला दाखवतो. माझ्या भावाच्या म्हशी आणि हा एक रेडा आहे बघू शकता. आणि हा माझा भाव म्हशींसाठी चांगली सोय करत आहे कारण का संध्याकाळच्या मच्छर चावता. गाईज माझा भाव म्हशींसाठी धुरी करत आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे म्हणजे कोकणाच्या साईडला बघायला गेलात तर प्राणी मात्रांवर कोकणातील माणसं जीव लावतात लळा लावतात त्यांच्यावर तेवढंच प्रेम करतात बघू शकता तुम्ही. म्हणजे प्राण्यांना पण मच्छर चावणार नाही याची सोय माझा भाव करत आहे बघू शकता.